आ गया कुत्ता कहेगा। बाबाने सगळी काही सत्ता तुझ्या हातात दिली, तू आज एवढी मोठी नुकसान करून राहिला। पैसा माझा आहे, दान मी करतोय, त्यात तुमचं काय गेलं? याने आम्हाला मानता नहीं क्या? नहीं। याने इतना दान करेगा, हाँ। इतना पैसा देगा, हाँ। याने मानता नहीं। नहीं। तेरी क्यों जल रही? मानता नहीं। नहीं समझ जाओ दे रे मग आपने पुढे बाप न जाए चल घ्या बाबा, हे दान घ्या। काय नाराज? बहुत बड़े दिल का लड़का है। बोर्ड लग रहा नहीं मुझे, बहुत बड़ा दिल का लड़का है। तेरे घर से दे रहा, तेरे घर से दे रहा। मेरे घर से तू सापड़ वाले पातों वाले सांगा। सत्य विजय बोला। तूने मुझे 3 ग्राम सोना दान किया। हाँ। तेरा दान दिया हुआ व्यर्थ नहीं जाएगा। तू इस दान के बदले मैं तुझे 3 सवाल कहता हूँ। सांगा। सुन ले मेरे सवाल। बोला। जिंदगी में जहाँ तुझे ठोकर लगेगी, ये साधु की तुझे याद आएगी। सुन ले मेरे सवाल। सांगा। आस का बाप, आज का बाप, निराश की माँ, निराश की माँ, होते का भाई, होते का भाई, ना होते की बहन, ना होते की बहन, निदान का दोस्त काम आएगा। निदान का दोस्त काम आएगा। जो मेरे सवाल की प्रचुति लेगा उसका मैं मालिक बन जाऊंगा। आलक निरंजन, आलक निरंजन, आलक निरंजन। तथास्तु। तो तथाच पुकार। अरे वाह, साधू बाबांना मी 3.25 ग्राम सोनं दान दिलंय। त्या बदल्यात मला त्यांनी 3 प्रश्न दिले, लक्ष ठेवा नाही। पहिला प्रश्न त्याचा, आज का बाप, निराश की माँ, होते का भाई, ना होते की बहन, निदान का दोस्त तेरे काम आएगा। या 3 प्रश्नाच्या आपण प्रस्तुती घेतली पाहिजे। मग चला कमाल केली बाबा। अरे सत्य विजय आजच घराचा चालक मालक झाला आणि एवढं मोठं नुकसान करून बसला, झालं गेलं पार पडलं। आता एक काम करू, ही वार्ता लवकरात लवकर सावकारच्या कानावर टाकायला पाहिजे। चालेल चालेल। आणि समजा ही वार्ता जरी आपण सावकारच्या कानावर टाकली नाही, हा समजले मग तुम्ही आखाजीन म्हणा गुढी पावडा। म्हणे आकाजी काय करी मग? तुम्ही आखाजी ते गुरु गुरु टिपरा की पण म्हणा गुढी पावडा। हा। असा टोकर माता आंब्या फसाडली आणि असा रोड जर नीट निघे चाल मग। महाराज अहो सरकार काय रे बाबा नो? अरे दुकानावर गेले आणि लगेच परत आले। येण्याचं कारण आहे का ते? ज्या तुम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही दुकानावर गेलो, दुकान उघडलं, साफसफाई केली, देवपूजा केली आणि सत्यविजयला दुकानावर बसून दिलं। 9 साडेनऊचा टाइम होता। शाबास। एक साधू बाबा असा गलीने फिरत होता, गलीने। हा हा हा। आणि अचानक त्या सत्यविजयच्या लक्ष त्या साधू बाबाकडे गेलं। अच्छा। आणि आम्हाला सांगितलं म्हणे तुम्ही एक काम करता, साधू बाबाला माझ्यापर्यंत घेऊन या। विजयने सांगितले? हो। हा हा। तरी मी नाकार दिला, नाही सांगितलं। म्हटलं साधू बाबाला बोलून आपला काही फायदा आहे, पण ते काय आहे, मालक ते मालक, ते नौकर ते नौकर। खरंय खरंय। तुम्ही त्या उडे लोकांची म्हण ऐकले का? कोणते भाऊ? राजा बोले सगळं हाले, ओय! चल हाले। गरीब बोले त्यांनी दाढी विना आले। या म्हणीप्रमाणे आम्हाला जावं लागलं। आम्ही गेलो, त्या साधू बाबाला घेऊन आलो। साधू बाबा आणि सत्यविजय दुकानात बसले। त्या साधू बाबाने सत्यविजयच्या कानात काय सांगितलं नाही, काय नाही, आम्ही ते काय ऐकलं नाही बुवा। बाकी सत्यविजयने काही मागव पुढे न विचार करताना त्या साधू बाबाला 1.25 लाख रुपये आणि वरून 3 ग्राम सोनं दान करून दिलं। ज्या गोष्टीचा मला थाक होता तोच वेळ माझ्या नजरेच्या समोर आला। 1.25 लाख रुपये आणि 3 ग्रॅम सोनं त्याने दान केलं। शिवायलो, आताच्या आता दुकान बंद करा आणि विजय याला माझ्या समक्ष हजर करा। आपण काम वाढायचं अरे काम आला लिहितं रे। नाही, पण जर सांगतो तू सांगेल मग आकाजी गुढी पावडा राहता मग। त्या दुकानावर चल। आलं दुकान, हा, आलं दुकान। मागला पायपुडी ठेवणार आहे। सत्यविजय बाबाने तात्काळ घरी बोलवलं। बरं ठीक आहे, चला 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 चला। सत्यविजय तू एक काम कर,
येथे थांब. बाबा सिंहासनावर बसले, जा आणि बाबा ती भेट घे. नमस्कार बाबा. आग लागो तुझा नमस्कार. नेहमी मी तुमच्या पवित्र चरणाचं दर्शन घेत होतो. तुम्ही उठलो मला